नमस्कार. दासबोध निरूपण या मालिकेतील आज हा 13वा भाग. मागच्या भागामध्ये आपण जी गोष्ट पाहिली ती मनुष्य परदेशी जातो, तीच गोष्ट समर्थ या भागात पुढे सांगतायत आणि त्याचा निष्कर्षही सांगतायत. त्यापूर्वी एक गोष्ट सांगायला पाहिजे. मला काल एकाने फार चांगली कॉमेंट पाठवली. हे तुम्ही वेगळे भाग टाकताय दासबोधचे, त्यामुळे आमचा चालता बोलता दासबोध होतोय. मी काम करताना सुद्धा हे मोबाईलवरती ऐकता येते किंवा प्रवासात असलं तर हेडफोन लावून ऐकता येते. म्हणून चला म्हणलं, आनंद आहे, तुम्हाला याचा आनंद मिळतो आहे. दशक तिसरा समास चौथा. ऐसी वासना सकाळांची अवघी सोयरी सुखाची, म्हणून आणिले ते असावे, येणे मागू ते विदेश जावे, आम्ही हे खाऊ न तो यावे द्रव्य मिळवून. ऐसी वासना सकाळांची अवघी सोयरी सुखाची, स्त्री अत्यंत प्रीतीची तेही सुखाच लागली. ते समयी माता आठवली, म्हणे धन्य धन्य ती मावली, मज कारणे बहुत कष्टली, परी मी नेण्याची मूर्ख. पुत्र वैभवीन भिकारी, माता तैसाची अंगीकारी, दगदला देखोन अंतरी, त्याच्या दुःखे दुःखवे. म्हणून धन्य ते प्रपंची जन, जे माये बापेचे भजन, करती न करती मन निष्ठुर जीवलगांसी. परदेशी जाऊन कष्ट व शरीराचे हाल करून पैसे साठवल्यावर त्याला पुन्हा घरची ओढ लागते आणि मालकाला विचारून तो पुन्हा परत येतो. तेव्हा मनीऑर्डर ड्राफ्ट वगैरे सोय नसताना मधल्या 2 वर्षात घरी काहीच पैसे पाठवलेले नसतात. त्यामुळे इकडे घरी पत्नी व मुलांची अन्नान्न दशावून ती यालाच नावे ठेवत असतात. म्हणत असतात की आम्हाला अशा माणसाच्या कुटुंबात देवाने का बरे घातले. येथे समर्थ जीवनातील आणखी एक सत्य सांगतात. ते म्हणतात, दुसऱ्याला काय कष्ट पडत आहेत हे न जाणता प्रत्येकजण केवळ स्वतःचे सुख पाहतो आणि शेवटी आपल्या वृद्धापकाळी कोणीही आपल्याला उपयोगी पडत नाही. इकडे हा पैसे घेऊन आल्यावर पत्नी व मुले त्याच्या हातातील गाठोडे घेतात, त्यातील नवीन कपडे पण आणतात आणि म्हणतात की पैसे आणल्यामुळे आता आमचे दारिद्र्य संपले. पण हा आनंद थोडेच दिवस टिकतो. त्यांना हे पैसे संपल्यावर पुढे काय होईल याची काळजी वाटू लागते आणि तेच म्हणू लागतात की हे पैसे येथे ठेवून त्याने पुन्हा परदेशी जावे व कष्ट करून द्रव्य आणावे. म्हणून समर्थ मानवी स्वभावाचा रास्त निष्कर्ष करतात की सगळी नातेवाईक मंडळी केवळ सुखाचे सोबती आहेत, अवघी सोयरी सुखाची, असं समर्थ म्हणतात. आणि हे ओळखून माणसानं वागलं पाहिजे असा त्यांचा निर्देश आहे. याच्या मनात मुलेबाळे व पत्नीला सोडून पुन्हा दूरदेशी जायचे नसले तरी या आग्रहापुढे त्याचे काही चालत नाही आणि मन घट्ट करून तो पुन्हा जायला निघतो. त्याच्या मनात पुन्हा यांची भेट होते की नाही हे येऊन तो दुःखी होतो. अशा वेळी त्याला आपल्या आईची आणि तिच्या निरपेक्ष प्रेमाची व्याकुळतेने आठवण येते. तिने घेतलेले कष्ट आपण जाणले नाहीत म्हणून तो दुःखी होतो. आईची माया केवळ आईच करू शकते. मूल कसेही दरिद्री आजारी असले तरी तिची माया कमी होत नाही व ती त्याला पोटाशी धरते. मुलाच्या दुःखाने तिचे अंतःकरण दुःखी होते. अशा देवस्वरूप आईचे प्रेम आपण कामवासनेत दंगवून विसरलो. याने तो विषण नव्हतो. त्या एकलेपणात तो शोक करू लागतो. त्याला ऐकायला व समजूत घालायला तेथे कोणी नसते आणि तो तसाच दुःखी अंतःकरणाने परदेशाची वाट चालत राहतो. त्याच्या मनातील विचार म्हणून समर्थांनी आयुष्याचा सारभूत विचार येथे सांगितला आहे. ते म्हणतात की आईबापांचे उपकार स्मरून जे त्यांच्या आज्ञेत राहतात आणि त्यांची सेवा करतात तसेच त्यांचे मन दुखावेल असे कधीही वागत नाहीत. उलट त्यांना आनंदात ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न करतात. तीच माणसे जगात धन्य होत. समर्थांनी म्हटलेलं आहे, म्हणून धन्य ते प्रपंचन, जे माये बापाचे भजन, करीती न करीती मन निष्ठुर जीवलगासे. आपण या उपदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरच खरा दासबोध आपल्याला झाला असं म्हणता येईल. आता ह्या गोष्टीचा निष्कर्ष परत समर्थांनी पुढच्या समासात काढलाय. दशक तिसरा समास 5वा. ऐसा दुस्तर संसार, करिता कष्टला थोर, पुढे गेला विदेशासी, प्राणी लागला व्यासंगासी, आपल्या जीवेसी सोसी नाना आश्रम. ऐसा दुस्तर संसार, करिता कष्टला थोर, पुढे 2-4 संवत्सर द्रव्य मिळवले. सयेची आला देशासी, तो आवर्षण पडले देसी, तेने गुणी मनुष्यासी बहुत कष्ट झाले.
मात्या पित्यांच्या अलोट प्रेमाची आठवण काढत तो पुन्हा परदेशी गेला. देशात राहून ज्याला द्रव्य मिळत नाही, एकदा परदेशातील जास्त पैसे मिळायची सवय लागली की मग साहजिकच दोन्हीकडची तुलना होते आणि पुन्हा परदेशी जाऊन जास्त पैसे मिळवण्याची इच्छा होते. हे असं होताना आपण आज सुद्धा बघतोच आहे. परदेशी जाण्यामागे ओढ जी आहे ती जास्त पैसे मिळवा हीच आहे. अमेरिकेत नोकरी करून डॉलर मिळवणारा माणूस इथे आला की त्याला इथल्या रुपयातला पगार फारच कमी वाटतो आणि तो पुन्हा अमेरिकेतील नोकरीच्या मागे धावतो. तसाच या कथेतील माणूस पुन्हा विदेशी जाऊन काबार कष्ट करू लागतो. तेथे थोड्या काळात जास्त पैसे मिळवायचे व मग ते घेऊन पुन्हा घरी परत यायचे या विचाराने तो खूप श्रम करत राहतो. 2-4 वर्षात पुरेसे द्रव्य गाठीच बांधतो आणि पुन्हा स्वदेशी परततो. आजच्या स्थितीत सुद्धा हे वर्णन अगदी हुबेहूब लागू पडते असं वाटतं. इकडे येतो तर देशात महाप्रचंड दुष्काळ पडलेला असतो आणि सर्वच माणसांची परिस्थिती बिकट झालेली असते. घरी येऊन पाहतो तर मुलाबाळांची अन्नान्न दशा झालेली असते. त्या दशेचे समर्थांनी केलेले वर्णन अतिशय करुण आहे. ते म्हणतात कोणाची दृष्टी गेली असते तर कोणाला कुपोषणामुळे कापरे भरलेले असते, कोणाचे पाठपोट खंगून एक झाले असते तर कोणाच्या सर्वांगाला सूज आलेली असते, त्याच्या मुलामुलींपैकी काही तर मरूनही गेले असतात. ती स्थिती पाहून तो दुःखाने हंबरडा फोडून आक्रोश करू लागतो. त्या आक्रोशाने ग्लानीतील मुले बाळे जागी होतात आणि बापाला पाहून त्याच्या गाठोड्यातील पदार्थ उचकटून खाऊ लागतात. बऱ्याच दिवसात अन्न न मिळाल्याने बुभुक्षितपणे ते खातानाच त्यातील काही मरून जातात. पत्नीही मरते आणि जी 1-2 मुले वाचतात ते आईविना दीनवाणी फिरत राहतात. म्हणजेच काळगती कशी असते पहा. पैसे नव्हते तेव्हा कमी का होईना पण जगण्यापुरते अन्न होते आणि पैसे मिळून परदेशातून परत येईपर्यंत दुष्काळामुळे अन्न नाही म्हणून त्याचा सर्व संसारच उद्ध्वस्त झाला आहे. कदाचित केवळ पैशामुळे सर्व सुख मिळत नाही हे समर्थांना सूचित करावयाचे असावे. समर्थही कथा अगदी सुखदुःख आणि अडचणी व सुटका अशा वळवळाने पुढे नेतात. मी एका कवितेत पडलंय, निराशेच्या मागे आशा अपयशा पाठी यश, कर्म संचिताचा खेळ कधी पुण्याचे सुकृत. हा असा आयुष्य हा खेळ असतो. अगदी त्याचप्रमाणे तीव्र दुष्काळानंतर त्याच्या देशात पुन्हा सुकाळ येतो आणि अन्नधान्य समृद्धी येते. एकाच वेळी सुखदुःखाची क्षणभंगुरता सांगायची समर्थांची हातोटी मोठी विलक्षण म्हटली पाहिजे. सदा भांडण पुत्रांचे, कोणी नायक ती कोणाचे. लेकुरा नाही वाढवले अन्न करावे लागे, आपुले नाहते बहु त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा. लोकी भरीस घातले पुन्हा मागुते लग्न केले, द्रव्य होते ते वेचले लग्न करणे. पुन्हा विदेशासी गेला द्रव्य मिळवून आला, तव घरी कळवू लागला सावत्र पुत्रासी. सदा भांडण पुत्रांचे, कोणी नायक ती कोणाचे, वनिता अतिप्रीतीचे प्रीतीपात्र. दुष्काळ संपून समृद्धी आली खरी, पण घरात पत्नी नसल्याने मुलाबाळांचे पालनपोषण करण्याची, त्यांना वाढवण्याची आणि अगदी रोज स्वयंपाक करण्याची जबाबदारी त्याच्यावरच पडली. पुरुषांना बाकी 100 कामांचा त्रास वाटत नाही, पण स्वयंपाक म्हणला तर ते अगदी त्रासून जातात. प्रपंचामध्ये पत्नीप्रेमाबरोबरच रोजचे जेवणही महत्त्वाचेच असते आणि पत्नी नसेल तर त्या जेवणाचीही भ्रांत पडून मनुष्य वैतागतो. साध्या प्रापंचिकाच्या अडीअडचणी, दुःखे व स्वभावधर्म यांचे समर्थांचे ज्ञान किती सखोल होते हे जाणून घेण्यासारखे आहे. खरं तर समर्थांचे अवघे जीवन म्हणजे संपूर्ण त्यागाचा आदर्श आहे. पण असे असूनही त्यांचे निरीक्षण व लोकसंग्रह यामुळे त्यांना आपल्यासारख्या सामान्य प्रपंची माणसांची सुखदुःखे आणि गुणदोष यांचे यथार्थ आकलन आहे. म्हणजे एका बाजूला वैराग्याचा आदर्श असणारे समर्थ, दुसऱ्या बाजूला गृहस्थाश्रम व प्रपंच कसा नेटका उत्तम व परिपूर्ण करावा याचेही ज्ञाते मार्गदर्शक आहेत ही विलक्षण गोष्ट आहे. सर्व आदरणीय संतांच्या वंदनीय प्रभावावरती म्हणूनच समर्थ आगळेवेगळे वाटत राहतात. त्या गृहस्थाची रोजची तारांबळ पाहून शेजारी पाजारी लोकांनी त्याला भरीस घातले आणि पुन्हा लग्न करण्यास उद्युक्त केले. तोही बिचारा स्वयंपाक आणि मुलांच्या संगोपनात गांजून गेला होता. त्यामुळे पैसा अडका होता तो सर्व खर्च करून तो पुन्हा बोहल्यावर चढला आणि तिसरे लग्न करून त्यांनी पत्नी घरात आणली. आता कफलक झाल्याने पुन्हा पैसे मिळवण्यासाठी परदेशाचा रस्ता धरणे आले. तेथील ओळखी पाळखीने 2-3 वर्षे अनेक कष्ट करून पैसा अडका त्याने गोळा केला आणि ती पुंजी घेऊन तो स्वदेशी परत आला. इकडे येऊन पाहतो तो 3 मुले मोठी झालेली आणि आपल्या सावत्र आईशी सदानकदा भांडत बसली होती.
नवीन पत्नी तरुण होती आणि हा मात्र आता म्हातारपणाकडे झुकला होता. पण तरीही दोघांचा परस्परावर जीव होता. मात्र आता दांडगट झालेली मुले बापालाही विचारण्याशी झाली आणि कोणी कोणाचं ऐकेना अशी स्थिती झाली. म्हणजे पैसा नव्हता म्हणून सुख नव्हते. त्यासाठी परदेशातून पैसा आणला तर घरातील सुख आणि शांती संपून गेली. समर्थ अचूकपणे म्हणतात त्याप्रमाणे घरात कलह लागला, म्हणजे भांडणं सुरू झाली. ज्या गोष्टीमुळे सुख मिळेल अशी आपली प्रपंचातील कल्पना असते, ती गोष्ट मिळाली तरी सुख लांबच राहते. हाच निष्कर्ष समर्थ येथे आपल्याला गोष्टी रूपाने सांगत आहेत. खरे सुख वस्तूत नाही एवढे आपण जाणले तरी सुद्धा खूप जाणले असे होईल हे निश्चित. गोष्ट पुढेच चालू आहे अजूनही. पैशाला म्हणती अर्थ पण तो करीतो अनर्थ. फार महत्वाचा निष्कर्ष समर्थाने काढलेला आहे. पैसा म्हणजे आपण अर्थकारण, अर्थशास्त्र, अर्थनीती, अर्थसंकल्प अनेक अर्थाने आपण पैसा म्हणून अर्थ म्हणून वापरतो. पण पैसा हे अनेक अनर्थांचं मूळ असतं हे समर्थाने सांगायचं. ज्या कारणे केले नवस, ज्या कारणे केले सायास, ते पुत्र पितियास मारुती पहा. ऐसी आली पापकळी आश्चर्य मानिले सकळी, उभे तोडती कळी नगर लोक. पुढे बैसोनी 5 जण वाटे केले तत्समान, बाप लेकांचे भांडण तोडिले ते. बापास वेगळे घातले कोपट बांधून दिले, मन कांतेचे लागले स्वार्थबुद्धी. स्वार्थ, सत्ता आणि पैसा या अशा गोष्टी आहेत की त्या एकदा डोक्यात शिरल्या की मग त्यांच्या लोभापुढे माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. आई, बाप, भाऊ, बहिणी हे सगळे सर्व माया ममता विसरून एकमेकांचे वैरी बनतात. आज आपल्या सभोवताली आपण पाहिले तरी संपत्तीची वाटणी असो की आमदार खासदारकीचे तिकीट असो, भले भले म्हणणारे, वंशज म्हणून घेणारे एकमेकांच्या विरुद्ध प्राणपणाने भांडू लागतात. आणि एखाद्या कुटुंबात हा भांडणाचा कली शिरला एकदा तर तो त्या कुटुंबाची पुरती वाट लावून टाकतो. समर्थ सांगतात की मुले आणि त्यांची सावतरी यांच्या भांडणाने तो अगदी कातावून गेला. कोणी कोणाचे ऐकेना म्हणून त्याने समाजातील पंचमंडळी बोलवून त्यांनी वाटण्या केल्या, पण त्याही मुलांना पटल्या नाहीत. रोजचा भांडणतंटा चालूच राहिला. एके दिवशी तो विकोपास गेल्यावर तरुणपणाच्या दिवसात मुलांनी एकत्र येऊन आपल्या बापालाच बडवण्यास सुरुवात केली. आपल्या नवऱ्याला मुले मारत आहेत हे पाहून पत्नीने आरडाओरडा सुरू केला. टवाळा आवडे विनोद म्हणणाऱ्या समर्थांना विनोद तसा वर्ज्य नव्हता. म्हणूनच येथे पत्नीच्या आरडाओरड्याचे वर्णन करताना ते तवते मातेने घेतलेले शंखतीर्थ, म्हणजे तिने शंखध्वनी म्हणजे चक्क बोंबावून सुरू केली असं म्हणून जातात. हे सगळे पाहून लोक गोळा होतात आणि म्हणतात, वा, मुले मोठी होऊन बापाचे चांगले पांग फेडत आहेत. त्या सर्वांना हे पाहून आश्चर्य वाटते व ही काय पापाची घटकाळी म्हणून दुःख होते. त्यामुळे ते शेवटी मध्ये पडतात आणि थोडेसे जबरदस्तीने बाप लेकांची वाटणी करून भांडण मिटवतात. म्हणजे ज्यांच्यासाठी नवस सायास केले तीच मुले स्वार्थाने अंधून प्रत्यक्ष बापाला मारहाण करण्यापर्यंत नीच होतात. ही मानवी जीवनाची शोकांतिका म्हणावी लागेल. एवढे झाल्यावर घरदार स्वतःकडे येऊन मुले आपल्या बापाला एक खोपटे बांधून त्याची व त्याच्या सावतराईची रवानगी करतात. म्हणजे सुखवाय म्हणून जे संतान मागितले त्यांनी पुढे दुःखच दिले हे सांगून समर्थ एका परीने खरे सुख काय आहे याचा विचार करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत आहेत. दशक तिसऱ्यातला 5वा समास. देवा माझं कोणीच नाही तुझं वेगळं. तो माणूस पुढे काय म्हणतो. अकस्मात धाडी आली, कांता बंदी धरून नेली, वस्तभावी गेली प्राणी याची. द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही, शक्ती नाही, देवा माझं कोणीच नाही तुझं वेगळे. पूर्वी देव नाही पूजिला, वैभव देखोन बोलला, सेखी प्राणी पस्तावाला वृद्धपणे. मुलांनी घरातून काढल्यामुळे छोट्या खोपट्यात तो व त्याची पत्नी वेगळी राहू लागली. वृद्ध नवरा व तिसरेपणाची तरुण बायको एवढेच त्या खोपट्यात गरिबीने पण प्रेमाने राहू लागले. त्या गरिबीत त्याला समाधान वाटले, कारण पत्नी गुणवान असल्यामुळे ती टुकीने संसार करीत होती. पण दैवाला हेही पावलं नाही. एक दिवशी परचक्र म्हणजे शत्रू सैन्याची धाड आली आणि त्यांनी गावात लुटालूट करताना याची चीजवस्तू आणि तरुण पत्नीही पळवून नेली. या आकस्मिक संकटामुळे तो फार दुःखी होतो. तोच त्या पत्नीला भ्रष्ट केल्याची बातमी आली आणि त्याच्या शोकाला पारावार राहिला नाही. तो गडबडा लोळून रडू भागू लागला आणि आपल्या दुःखाची कर्मकथा येणाऱ्या जाणाऱ्याला ऐकवू लागला. परदेशी कष्ट करून पैसे मिळवले, त्यातून लग्न केले,
तर बायकोलाच पळून दिले. मुलांनी म्हातारपणी माझ्याकडे पाठ फिरवली आणि मी असा आता विकलांग झालो आहे असे म्हणू लागला. पैसा नाही, पत्नी नाही, घरं नाही, अंगी बळ नाही अशी माझी हिंदीन अवस्था झाली असून आता परमेश्वरा मला तुझ्या वाचून कोणी नाही असे म्हणून तो देवाची करुणा भाकू लागला. आयुष्यभर देवधर्म विसरून केवळ ऐहिक सुखे मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाची म्हातारपणी अशी अवस्था होते असे सांगून समर्थ म्हणतात की त्यावेळी त्याला आपण आयुष्य व्यर्थच घालवले असा शेवटी पश्चात्ताप होतो. या पश्चात्तापदग्ध माणसाची वृद्धापकाळामुळे कशी दुर्घर व दयनीय शारीरिक अवस्था होते त्याचे समर्थांनी केले वर्णन स्पष्ट व कारुण्यजनक आहे. त्याला दिसायचं मान कमी होतं, ऐकू येत नाही, तोंडात दात शिल्लक नसल्याने खाता येत नाही, मान लटलटा कापते, हातापायांच्या काळ्या होतात, कफ, वात आणि पित्त या त्रिदोषाने वृद्धपणी ठाकून आली अवकाळा अशी परिस्थिती होते. कोणी सखे सोबती मुले बाळे नातेवाईक काळजी घेणारे नसतात आणि नको हे जगणे असे होऊन जाते, पण तरी मरण मागून सुद्धा येत नाही. कथानायकाच्या हिंदी अवस्थेवर 4 समासात चाललेली ही कथा समर्थ पूर्ण करतात. संपूर्ण विवरणाने भरलेल्या दासबोधातील ही एकमेव कथा आहे आणि तीही नेहमी समर्थांच्या लिखाणापेक्षा थोडीशी वेगळी आहे. मात्र तिच्यात अव्वल कथाकथनाचे ग्रेट स्टोरी टेलिंग आपण ज्याला म्हणतो ते समर्थ एकाच बाजूला विवेचन करतायत परमार्थ मार्गाचं आणि दुसऱ्या बाजूला स्टोरी टेलरही आहेत असं लक्षात येतं आपल्या. थोडीशी सत्यनारायणच्या पोथीप्रमाणे आयुष्याचे अनेक चढउतार व सुखदुःखांची वळणे असलेली ही कथा सांगण्यामध्ये त्यांचा उद्देश मानवी जीवनाची धडपड स्वार्थासाठी जर केली तर ती कशी व्यर्थ ठरते आणि दुःखच देते हे दाखवणे हाच आहे. तो जाणून आपण त्यातून बोध घेतला पाहिजे. ऐहिक आणि देहाचे सुख हे खरे नाही. विषय वासनांवर विवेकाने नियंत्रण करून परमेश्वराची भक्ती करून आत्मप्राप्तीतच खरे सुख आहे हे आपण जाणले पाहिजे असा समर्थांचा उपदेश आहे. आजचा हा भाग संपवताना मला अशी एक आणखीन एकाने कॉमेंट केलेली आहे की तुम्ही सांगताय त्यात समर्थांचं चरित्रच अल्प थोडक्यामध्ये सांगितलं तर बरोबर आहे, कारण अनेकांना ते चरित्रही पुरतं माहीत नाही आहे. तोही आता मी प्रयत्न करतो, थोडा अगदी थोडक्यामध्ये सांगेन आणि काही काही त्यातले चमत्काराचे प्रकार आहेत तो चमत्काराचा उल्लेख करेन, पण आपण तिकडे बघायचं कारण नाही, आपण विज्ञान युगात राहतो. तर समर्थांचा जन्म जांब गावी झाला. आत्ताच्या जालना तालुक्यामध्ये जांब हे गाव आहे आणि तिथे समर्थांचा जन्म झाला. सूर्याजीपंत ठोसर आणि राणूबाई हे त्यांच्या मातापित्यांचं नाव. दोघंही देवभक्त धर्मपरायण होते. अनेक वर्ष त्यांना मुलबाळ होत नव्हतं. त्यांनी परमेश्वराची करुणा भाकली, विविध भक्ती केली आणि पुढं त्यांना 2 मुलं झाली, 2 पुत्र, मोठा गंगाधर आणि धाकटा नारायण म्हणजे समर्थ. गंगाधरांना संप्रदायामध्ये श्रेष्ठ म्हणतात आणि समर्थांना समर्थ म्हणतात नारायणाला. नारायण लहानपणापासून मी नारायणाचा उल्लेख समर्थांचा करतोय कारण तेव्हा नारायणच त्यांना म्हणायचे. हूड दंगामस्ती करणारा, अनेक ठिकाणी लोकांच्या खोड्या काढणारा असा होता. आईला नारायणाची काळजी वाटे, पण नारायण मात्र त्या खोड्यात मग्न होता. पुढे मात्र त्याला लहान वयातच परमार्थाची गोडी लागली. असं सांगतात की त्यांनी मोठ्या बंधूंच्याकडे आग्रह धरला की मला अनुग्रह द्या. ते म्हणले तू फार लहान आहेस अजूनही, तुला एवढ्यात काय अनुग्रह देता येणार नाही. आणि मग समर्थ म्हणले ठीक आहे, मी परमेश्वराकडेच अनुग्रह मागेन. आणि त्याप्रमाणे समर्थ एकदा असे सांदी कोपऱ्यात बसले असताना सांगले जातं की आई म्हणजे काय करतोय? समर्थ म्हणले मी चिंता करतो विश्वाची, म्हणजे नारायण तेव्हा म्हणलं. आणि पुढं ज्येष्ठांचं लग्न झालं गंगाधरांचं. त्या काळाप्रमाणे 12व्या वर्षी वगैरे लग्न होत असेल. आणि पुढं आईला नारायणाचे लग्न केव्हा होईल असा ध्यास लागला. तो ध्यास लागल्यानंतर नारायण म्हणला मला लग्न करायचं नाही. आईने खूप हट्ट केला. ती म्हणजे मी सांगते म्हणून तू भोवल्यावरही तरी भर. नारायणकडनं वचन घेतलं तिने की भोवल्यावर तरी उभं राहा. आईला अर्थात पाहिजे होतं की लग्नच कर, पण तिने शब्द वापरले ते म्हणजे भोवल्यावर उभा राहा. रामदास म्हणले तुझं वचन पाळीन आणि ते भोवल्यावर उभे राहिले.
पण लग्न मंडपात आपण शुभमंगल सावधान म्हणतो, ते सावधान म्हटल्यानंतर सावधान समर्थ सावध झाले आणि लग्नातनंच त्यांनी पळ काढला. याच्यावरती आता खूप वादविवाद नंतरही झालेले आहेत, पण वस्तुस्थिती अशी आहे की समर्थ लग्न मंडप सोडून पळाले आणि पुढं काय झालं ते आपण पुढच्या भागात ते निरूपण झाल्यानंतर थोड्या वेळामध्ये थोड्या गोष्टी सांगत जाईल. त्यांचं चरित्र आपण क्रमाक्रमानं पूर्ण करण्याचा यातनं प्रयत्न करूया. आपल्याला हे कसं वाटते आपण मला जरूर कळवत राहा. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.